आजी, अगं तू इथे काय करतेस? इथे काय करतात ते माहितीये मला, पण इतक्या पहाटे उठून तू... आजी, तुझी तब्येत बरी आहे ना? तुला काही होतंय? अगं काही होत नाहीये मला. तुला चहा करून दिलाय, घे. चहा करायला उठले होते. पहाटे उठून तू अभ्यास करतेस ना, गरम गरम चहा प्यायला ना म्हणजे हुशार येते. हा, मस्त चहा. चांगला झालाय ना. अगं तुझ्या आईला पण मी असा चहा करून देत होती, ती उठत होती पहाटे तेव्हा. आजी, माझ्यासाठी आणखी एक छोटस काम करतेस? लाडी गोडी लावतेस, काय हवंय? प्लीज प्लीज कर ना. काय बोल. अगं हा असाच मस्त चहा मला थर्मास मध्ये भरून दे ना. म्हणजे काय, अभ्यास करताना मध्ये मध्ये पिन मी. दे. चला चला अभ्यासाला. चहा तर पिऊ दे. हो पी पी. थर्मास मध्ये देते आता. अगं तिकडे फ्रीज कडे कशाला दार उघडलं? आता खाऊ नकोस हो काही. मी काही खात नाहीये, मी पाणी घ्यायला आले होते ते घेतलं. बरं बरं बरं, तो थर्मास मधला चहा विसरू नको. आणते. एवढा काही पुरायचा नाही, आणखी करायला वाचा. थर्मास कुठे आहे? सुधा काही हल्ली मला फिरकू देत नाही स्वयंपाकघरात. कुठे काय वस्तू ठेवल्यात काय माहिती. जाऊ दे, पातेलं तरी मोठं घ्यायला हवं चहाला. अरे 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 ऐ ग, फुटके हात मेले, पडलं. कोण आहे? अक्का, इतक्या लवकर उठून काय करतेस तू स्वयंपाकघरात? बाई उठलीस का तू? काही नाही. अगं चिंगी पहाटे उठली अभ्यासाला. काय सांगतेस काय? हो, मला म्हणाली चहा करून दे थोडा, म्हणून चहा पण दिला करून. म्हणाली भरपूर चहा करून ठेव, म्हणून मोठं पातेलं घ्यायला गेले होते, ते नेमकं पडलं आणि तू उठलीस. माझ्या लेकीची दृष्टच काढायला हवी हो, एवढ्या पहाटे उठून अभ्यास करायला बसली म्हणजे. अगं पण मग मला का नाही उठवलंस? मी नाही का चहा करून देणार तिला? जाऊ दे ग, मला तरी झोप कुठे येते. उगीच लोळत पडायचं, त्यापेक्षा म्हटलं उठावं आणि चहा करावा. पण तू थर्मास कुठे ठेवलायस तो आठवत नाहीये. मला माहितीये मी कुठे ठेवलाय ते. मी देते तिला चहा. आणि अक्का, मोठं अगदी चिंगूचं कौतुक करतेस तू, किती एवढ्या पहाटे उठून अभ्यासाला बसले म्हणून चहा देते. मीही कॉलेजमध्ये असताना पहाटे उठून अभ्यासाला बसायची, तेव्हा थर्मासमध्येच भरून ठेवायचीस तू चहा. हा, आणि आता काळजी वाटते हो ना तिची तुला. नाही ग. बर, तुला पण हवाय का चहा? घेईन थोडासा. आणि उद्यापासून मलाही उठवत जा तुझ्या बरोबर. तू नको इथे काम करत बसूस. जा, मी चहा आणते तुझ्यासाठी. पण सुद्धा चिंगीमुळे दिवसाची सुरुवात मात्र छान झाली नाही? हो. नाही नाही मॅडम, मी तर कर्व्यांना त्या दिवशीच म्हटलं होतं, बंगला तर मला आवडलेलाच आहे. नाही, पण त्या दिवशी जो काही प्रकार घडला त्यानंतर मी आशाच सोडली होती. प्रकार? हो, मिस्टर महाजन तुमच्याशी फारच आरोगंटली वागले. बट आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट सर. नाही नाही, तुम्ही सॉरी म्हणायचं काहीच कारण नाही. त्या दिवशी मला राग आला होता, उगाच नाही कशाला म्हणू. पण कर्व्यांनी सगळं समजावून सांगितल्यानंतर राग गेला. कर्व्यांची आम्हाला फारच मदत होते. नो मॅडम, आय मीन इट्स माय ड्युटी. बरं, आपण मूळ मुद्द्याकडे वळूया का? नाही मिस्टर कोठारी, पण मी खरंच तुमचे खूप आभारी आहे. त्या दिवशी निशांच्या त्या तसल्या वागण्यामुळे मला खूप मनस्ताप झाला. जाऊ द्या ना मॅडम. अहो, मेंटल केस असलेल्या माणसाचं बोलणं आपण एवढ्या मनाला लावून घेतो का? काय मेंटल? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मिस्टर कोठारी. निशांत वेडा नाहीये. मीच सांगितलं. एकंदरीत बिझनेसमुळे सरांच्या मनावरती थोडासा परिणाम झाला. काय? नाही म्हणजे अगदी तसं नाहीये,
पण आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय ह्याचं त्यांना भानच राहत नाही. असं मी सगळं त्यांना सांगितलेलं आहे. मॅडम, मी काय बोलतोय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. हां, तर मुख्य मुद्दा असा आहे की कोठारींना बंगला आवडलेला आहे. तेव्हा आपण आता पुढची बोलणी करूया. हो. म्हणजे कर्वे, तुम्हाला आमची गरज, आमच्या अपेक्षा ह्याची पूर्णपणे कल्पना आहे. हो. त्यामुळे कोठारी साहेब, तुम्ही कर्व्यांशीच बोला. ओके. आणि तुमचं फायनल बोलणं झालं की मग पेपर्स घेऊन माझ्याकडे या. हो, पेपर्स मी आणलेत मॅडम सगळे तयार करून. अमाऊंट तेवढी फक्त टाकायची आहे. नाही, पण तुम्ही अमाऊंट एकदा डिस्कस करा, फायनल करा आणि ती पेपरवर लिहून पेपर सह्या करायला माझ्याकडे आणून द्या. ओके? वेल, एक्झॅक्टली मी हेच सांगत होतो तुम्हाला. ओके देन, मी निघतो. कर्वे, हो, संध्याकाळीच बसून आपण सगळं फायनलाइज करून टाकूया. फाईन. मी फोन करतो मॅडम तुम्हाला. बरं आहे मॅडम. बरं, येतो. मे आय कम इन सर? ये आकांक्षा, ये. सर, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. हो, बोलू ना. बस. नाही पण सर. बस ना, बस. 1 मिनिट फक्त प्लीज. चले, प्रत्येक नंबरच्या मागे 2 लावायचं ना, म्हणजे लफडं आहे. हे मोबाईलमधले सगळे नंबर्स आता एडिट करत बसावं लागणार आहे. हां, बोल. नाही म्हणजे तुम्हाला थोडा वेळ असला तर. हो, आहे ना, भरपूर वेळ आहे मला. बोल. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपण इथून बाहेर कुठे गेलो असतो तर. कुठे? कुठेही. कदाचित तुमच्या आवडत्या चायना गेटमध्ये किंवा मग. इथे ऑफिसमध्ये बोलता येणार नाही असा विषय आहे का काही? नाही, असं काही नाही. असं काहीच नाही. ठीक आहे, इथे बोलूया. हां. कसं बोलावं हे सुचत नसेल तर राहू दे. पण तुझा नकार कळलाय मला. हो. आज आयुष्यात पहिल्यांदाच तू मला आपण कुठे बाहेर जाऊया का असं विचारलंस. त्यातून माझ्या आवडीचं रेस्टॉरंट वगैरे लक्षात ठेवलंस तू. तेव्हाच कळलं तुम्हाला. मला अप्रिय असणारी एखादी गोष्ट डायल्यूट करून सांगण्याचे प्रयत्न आहेत. एनिवे, कॉफी घेणार? नको सर, तुम्ही प्लीज गैरसमज नका करून घेऊ. नाही, मी गैरसमज वगैरे अजिबात करून घेत नाही. पण अखेर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तू घेतलास हे उत्तम केलंस. इतके दिवस माझं कसं झालं होतं माहिती आहे आकांक्षा? ते रनआउटचं अपील झाल्यानंतर त्या थर्ड अंपायरच्या डिसिजनची वाट बघत बॅट्समन थांबतो ना, तसं सतत लाल की हिरवा, लाल की हिरवा. अर्थात हिरव्या दिव्याची अपेक्षा बाळगत थांबायचं असतंच. पण मनातून कुठेतरी आपल्याला माहिती असतं आपली धाव कमी पडलेली आहे. सर प्लीज, तुम्ही कमी पडलात किंवा माझ्या अपेक्षा काही वेगळ्या होत्या म्हणून मी हा निर्णय घेते असं नाहीये. तुम्ही असं मनातही आणू नका सर, प्लीज. सर पण
लग्नाचा विचार करणं आता माझ्यासाठी खरंच खूप अवघड होऊन बसलंय. हे बघ आकांक्षा, मला कल्पना आहे तू चार चौघींसारखी नाही आहेस. खूप वेगळी आहेस तू. मी नाहीये. हो, मी वेगळी नाहीये सर. मी चार चौघींसारखीच सामान्य आहे. हे असं क्रांतिकारी वगैरे काही आयुष्य जगायचं नव्हतं मला सर. मला खूप चार चौघींसारखं सामान्य आयुष्य जगायचं होतं, सामान्य संसार करायचा होता. असं बापाचं नाव लपवून तन्वीरला शाळेत नव्हतं पाठवायचं मला, मोठं नव्हतं करायचं त्याला. पण सर त्यावेळी एकही गोष्ट माझ्या मनासारखी झाली नाही. त्यामुळे आता कुठलीही गोष्ट करताना खूप भीती वाटते सर. फक्त भीती वाटते मला. नाही, तुला त्रास होणार असेल तर आपण नको बोलायला या विषयावर. नाही सर, मी ठीक आहे. इट्स ओके. पण सर मी जर तुम्हाला हो म्हणाले असते ना तर ती फक्त तडजोड झाली असती तन्वीरच्या भवितव्यासाठी. खूप आतून मनापासून तुमच्याविषयी प्रेम वाटलं असतं असं मला नाही वाटत आहे. मग मला तुम्हाला असं फसवण्याचा काय अधिकार आहे सर? तेव्हा आकांक्षा, आपल्याला एकमेकांविषयी मनापासून प्रेम वाटेल की नाही नाही मला नाही माहिती, पण कधीतरी तुम्हाला दचकून रात्री जाग येते. त्यावेळी कुणीतरी विचारावं असं वाटतं की काय झालं. आय नो माझे विचार खूप स्वार्थी आहेत. मला कळतंय की आता तुझ्यापेक्षा जास्त चांगली बायको मला मिळणार नाहीये, पण तुला माझ्यापेक्षा जास्त चांगला नवरा मिळू शकतो. माझ्यापेक्षा जास्त तरुण, जास्त. सर मला असं म्हणायचं नाहीये. मुद्दा तो नाहीये, खरंच नाहीये. पण प्लीज मला थोडा वेळ एकटं राहायला आवडेल. नाही नाही, काहीही झालं तरी सुद्धा असं डायरेक्ट हात उचलणं चुकीचंच आहे. हो, हे प्रकरण गंभीरच आहे. नाही, याबद्दल निषेध नोंदवायलाच हवा आपल्याला. नाही काय ना, सिक्युरिटी गार्ड आणि कॅमेरामन यांच्यामध्ये बाचाबाची झाली इथपर्यंत ठीक आहे, पण म्हणून काय त्या सिक्युरिटी गार्डनी त्या कॅमेरामनवर हात उचलायचा? नाही नाही, हे जरा अति होतंय. काय आता आपण काय करणार? नाही, मला असं वाटतं की आपण आधी कौशिक सरांशी बोलू. हां, त्यांच्या कानावर घालू हे सगळं, आणि मग ते जसं म्हणतील त्याप्रमाणे आपण करू, नाही का? एनिवे, ओके, चल, डोंट वरी. गाय ग. काय रे, ये ना, प्रगती पुस्तक ना. बघू, पेन दे जरा मला तिथलं. काय रे तनू, हे किती कमी मार्क आहेत तुला सगळ्या विषयांमध्ये. हा, जाऊ दे. तुला तरी बोलण्यात काय अर्थ आहे? माझ्याच इतके विचित्र काही काही गोष्टी चालल्या होत्या यावेळी. मलाही वेळ नाही झाला तुझ्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला.
असू दे. पुढच्या वेळेस. हे काय? त्या ठिकाणी वडिलांचं नाव लिहायचं असतं, म्हणून मी तुझं नाव खोडून टाकलं. अरे पण तन्वीर, मी तुला हे किती वेळा सांगितलंय, मला हा विषय नकोय, म्हणजे आत्ता नकोय. हे बघ, तू मोठा झाल्यावर मी याबद्दल सगळं सांगणार आहे तुला. पण आत्ता का नाही सांगणार? कारण हा विषय कळण्याची अक्कल आत्ता तुझ्याकडे नाहीये म्हणून. मला सगळं कळतं. मोठा झालोय मी आता. शाळेत पण मुलांची मारामारी मी एकटाच करतो. मारामारी? हो. परवा तो बाया मला बिन बाप्पाचा म्हणाला. मी तुला घरी येऊन सांगितलं नाही आणि रडलोही नाही. मग काय केलंस तू? एक कानफाडात दिली त्याच्या. बरोबर कानातून रक्त आलं त्याच्या. तन्वीर, अरे सांगतोस काय मग मला वर तोंड करून? आता उद्या काय उत्तर देऊ तुझ्या मुख्याध्यापकांना मी? त्याची काही गरज नाही. मी त्या बाळाला सांगितले, हे जर सरांजवळ बोललाय तर तुझा दुसरा कान पण फोडून टाकीन. तू काय बोलतोयस? तू काय चालवलंयस हे? तुला गुंड मवाली व्हायचंय का? मारामाऱ्या करत हिंडायचंय का तुला? म्हणजे एवढी वर्ष मी तुझ्यावर जे काही संस्कार केले, मी तुला जे काही शिकवलं, ते कशाचा काही उपयोग नाही? अरे मला का त्रास देतोस तन्वीर? तू का असं वागतोयस? मला का त्रास देता तुम्ही सगळे? उभा राहू नकोस इथे माझ्याकडे बघत. उत्तर दे माझ्या प्रश्नाला. मी वेडी आहे का? मी एकटी बोलतेय का? तिथे नुसता उभा राहू नकोस. म्हण, मी पुन्हा असं कधी करणार नाही. म्हण. एक शब्द ऐकत नाहीस तू. तू हल्ली ऐकत का नाहीस माझं? मी तुला सांगते ते ऐकत का नाहीस? तुला अक्कल नाहीये? अक्कल नाहीये? का असं करतोस तू? मी मूर्ख म्हणून सांगते तू तुला. ये इथे उभा. म्हण, म्हणून दाखव. म्हण, मी पुन्हा असं करणार नाही. म्हण ना रे, म्हण ना. खूप राग आला ना आता माझा? मला पण बाळाचा असाच राग आला होता. मार, अजून मार मला, अजून मार, अजून मार मला, मार, मारून टाक मला, मारून टाक, मारून टाक मला. पण मला माझ्या बाबांचं नाव सांगा ती. मोठा झालोय मी आता. मी तुला 4-5 दिवसानंतर सांगितलं तर चालेल? प्रॉमिस? प्रॉमिस.